श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः। चिन्मयं व्याप्तिं यत्सर्वं त्रैलोक्यं सच्चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1635व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज अश्विन शुद्ध चतुर्दशी बुधवार दिनांक 16 ऑक्टोबर 2024। आजचा दिनविशेष म्हणजे आज कोजागिरी पौर्णिमा। उपदेशामृत संग्रह भाग 7 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 6/2/1993 बैठक क्रमांक 157। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी श्री क्षेत्र गाणगापूर आनंद यात्रा 1992 यावेळी भक्तांशी केलेले हितगुज भाग 12। परमपूज्य सद्गुरू या हितगुजाच्या पुढील भागात म्हणतात, इथे गाणगापुरात आपण श्री गुरूंच्या पादुकांच्या दर्शनासाठी येत असतो। या पादुका जिवंत पादुका आहेत। इतरांना त्या नुसत्याच पादुका भासतात। प्रत्यक्ष त्यांचं बोलणं काही नसलं तरी त्या अव्यक्तातूनच व्यक्त भाषा होत असते। आम्ही तुमची संकटे त्यांच्या कानावर घालतो। ही प्रचंड शक्ती शिवस्वरूप आहे। पूजेच्या वेळी त्यांच्यामधून प्रकाश निघत असतो व या प्रकाशातूनच आम्हाला ज्ञान येत असते। इतरांना त्याचे अवलोकन होत नाही, त्याचा अनुभव कायम स्वरूपाने लक्षात राहतो। ते अव्यक्त रूप असले तरी ते तेजोमय रूप असते। ते अंतराळात दिसत नाही, परंतु त्यातून निघणाऱ्या प्रकाशाच्या स्थितीवरूनच आम्हाला त्यांच्याकडून संदेश येत असतात। अखेरीस ती एकच शक्ती आहे व ती साऱ्या विश्वात व्यापून आहे। तुम्ही आम्हाला काही प्रश्न विचारायला आल्यावर आम्ही तुम्हाला त्या शक्तीशी स्थिर करण्यासाठी तुमच्या कुलदैवतांची नावे विचारून त्या त्या स्वरूपातील शक्तीच्या रूपाची निमित्त मात्र म्हणून नावे सांगून त्या शक्तीचीच सेवा करण्यासाठी सांगत असतो। अखेरीस ती शक्ती एकच असते, हे सर्व तुम्ही समजून घ्या। मनात संशय असणे हा मोठा रोग आहे व त्याच रोगामुळे मनुष्य अविचारी बनतो। मनातला संशय निघून गेल्याशिवाय ईश्वराकडे लक्ष लागत नाही। अशा स्थितीवर आपण मात केली पाहिजे व त्या शक्तीपाशी स्थिर राहायला पाहिजे। तुम्ही आता ज्या झाडाखाली बसले आहात तिथेच बसून राहा। तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडा। दुसऱ्या झाडाच्या सावलीकडे लक्ष देऊ नका। इथेच तुम्हाला नक्कीच सावलीही मिळेल व तुमच्यावर कृपाही होईल। मला खूप माणसं नेहमी भेटतात की जे गुरूंच्या शोधात फिरत असतात। त्या माणसात खूप माणसं शिक्षण घेतलेलीही असतात, परंतु शिक्षण व अध्यात्म ही दोन्ही निरनिराळी जीवनाची अंगे आहेत। नवीन कोणी दर्शनाला आले की काही वेळेला त्यांच्या प्रश्नाला आम्हाला उत्तरेही द्यावी लागतात, परंतु असे असले तरी नवीन माणसावर एकदम आम्हाला कृपाही करता येत नसते। तुम्ही इमारतीचे बांधकाम चालू असताना पाहिले असेलच की नवीन भिंतीला गिलावा करताना त्यापूर्वी पाणी मारावे लागते। तसेच हे कृपेचे आहे। आलेली व्यक्ती इथे स्थिर होऊन तिचा सद्भाव आपल्या भावनेशी एकरूप व्हायला पाहिजे। या परंपरेत तुमचे गुरु कुठे आहेत हे कोणीही सांगू शकत नाही। गुरूंचा शोध आपणास घ्यावा लागतो। गुरूंचा पत्ता सांगणारी व्यक्ती ही अपात्रच समजायला पाहिजे। गुरु ही वस्तू काही बाजारात मिळणारी नाही। आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी व अध्यात्म शिकवण्यासाठी त्यांची गरज असते। आपल्या जीवनाला वळण लावणारी गुरु ही व्यक्ती असते। भाग्यवान लोकांनाच गुरु सहजगत्या सापडतात। या परंपरेचे वैशिष्ट्य हे आहे की तुम्ही आम्हाला गुरु खूप मानाल, पण आम्हीही तुम्हाला शिष्य मानावे लागते। ते तुम्हाला सहजासहजी शिष्य मानत नसतात। तुम्हाला त्याकरता वाट पाहावी लागते, परंतु एकदा तुम्हाला शिष्य म्हणून जवळ केले की तुमचे पुढले मार्गक्रमण चालू होते। भक्ती, ज्ञान, सेवा, उपासना करून शिष्यत्व त्यांच्याकडून प्राप्त करून घ्यावे लागते। काही दरवाजे आतून बंद असतात, ते तुम्ही बाहेरून ठोठावल्यावरच आतून उघडले जातात। तसेच इथे आहे।
तुम्ही प्रयत्न केल्याशिवाय गुरुही तुम्हाला शिष्यत्व सहजासहजी देत नसतात. गुरु परंपरेत फक्त मोक्ष प्राप्त होऊ शकतो अशा अधिकारी पुरुषांनाच मोक्ष गुरु म्हणतात. मोक्ष गुरूंचा अधिकार नाथपंथालाही नाही. नाथपंथाचीही मोठी परंपरा पूर्वी होऊन गेली. त्या पंथातील व्यक्ती गावोगावी दारोदारी भिक्षा मागत फिरत असायचे व त्यांना ज्याला जे योग्य असेल ते त्याला देत असत. ते तितकेसे योग्य नव्हते. नाथपंथामध्ये गहिनीनाथ साक्षात शिवस्वरूप होऊन गेले. ते त्र्यंबकेश्वर जवळ डोंगरावर तपश्चर्या करीत होते. जेव्हा ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ सोपान हे त्या भागात फिरता फिरता आले तेव्हा गहिनीनाथांनी मायावी शक्तीने एका वाघाला त्या लहान मुलांच्या अंगावर सोडून दिले. त्या वाघाच्या भीतीने मुले धावत सुटली व पळता पळता गहिनीनाथ जिथे तपश्चर्येला बसले होते तिथे आले. वाघाची माहिती मुलांनी त्यांना सांगितली तेव्हा त्यांनी मुलांना सांगितले की मी तुमचा गुरु आहे. तुम्हाला इथे आणण्यासाठीच मुद्दाम मी त्या मायावी वाघाला पाठवलं होतं. अशी ही चमत्कारिक परंपरा आहे. या मार्गाचे वैशिष्ट्य म्हणजे चमत्कार हेच होते. या मार्गात सर्व जातीचे गुरु होऊन गेले आहेत. आपली गुरु परंपरा हीच केवळ मोक्षदायी परंपरा आहे. तुम्ही ईश्वरोपासना रोज करीत राहिलात तर तुमचा पुढील जन्म याच परंपरेत येतो. तुम्ही असेच पुढे चिकटून राहिलात तर पुढील जन्मात मोक्ष मिळू शकतो. परंतु तुम्ही इथे नुसते शिष्य व्हायचा प्रयत्न करू नका. तुम्हाला मी आजपर्यंत दयेने जवळ केले आहे, तेव्हा आता दयेपेक्षा योग्यतेने जवळ या. आचार विचारांची बैठक सांभाळा. दुसऱ्यांच्या अनुभवाकडे तुम्ही लक्ष देऊ नका. योग्यतेने जवळ आल्यावर प्रचितीही येईलच. मनात जे तुम्ही चिंताल ते प्राप्त करून देणारी ही व्यक्ती आहे. तुम्हा सर्वांनाही तसे अनुभव आहेतच. काही वेळेला तुम्हाला तपासूनही आम्ही पाहत असतोच. त्यासाठी तुम्हाला संकटातही आम्ही टाकत असतो. त्याशिवाय तुम्ही तावून सुलाखून बाहेर पडू शकत नाही. त्यासाठी जास्त गरज अधिकाधिक भक्तिभावाची असते. या चरणाशी तुमचे भाव दृढ झाले, स्थिर झाले की आमचे कार्यही सोपे होते. प्रपंच हा कर्तव्य म्हणून करा व परमार्थ हा तुम्ही जाणून बुजून करा. जेव्हा मुलाला शिस्त लावायला आई मारत असते तेव्हा ते मूल आई आई म्हणूनच ओरडत असते. तसेच या परंपरेत परीक्षा पाहत असताना शिष्याकडून घडले पाहिजे. सदैव या चरणांचा तुम्हाला ध्यास लागायला हवा. तुम्हाला मी कधीही उपासना करायला सांगत नाही, कारण त्याचा अर्थ ती शक्ती या शक्तीतच आहे. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनीनो, या हितगुजाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी 6 वाजता. आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. श्री गुरुदेव दत्त.